हाय, मी कपिल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. लपंडाव मालिकेच्या निमित्ताने ही सगळी गोड मंडळी आपल्यासोबत आहे. रुपाली, कृतिका आणि चेतन तिघांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. पहिला प्रश्न रुपाली तुलाच. तुझी सरकार खूप भन्नाट दिसते. म्हणजे आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसली आहे, पण त्यातली सरकारी भूमिका खूप उजवी दिसते. तर एकूणच तुझं स्टार सोबतचं कनेक्शन खूप उजवं आहे, कारण वेगवेगळ्या भूमिका स्टार तुला देते त्या मालिकेबद्दल भूमिकेबद्दल. तू गोड म्हणालास ना, इथेच मी जिंकलेले आहे. इतकी गोड मंडळी एकत्र इथेच जिंकलेले आहे मी. त्याच्यामुळे आवडलंच आहे मला इंट्रोडक्शन. डेफिनेटली स्टार बरोबरचं असोसिएशन खूप जुनं आहे. म्हणजे पहिली मालिका स्टार प्रवाह बरोबरची कुलस्वामिनी, जेव्हा स्टार प्रवाह लॉन्च झालं होतं तेव्हापासूनची मी स्टार प्रवाह बरोबर जोडले गेले आणि पुन्हा एकदा स्टार प्रवाह बरोबर काम करते. आई कुठे काय करते ही एक मालिका मी केली 5 वर्ष. त्याच्यानंतर पुन्हा स्टार प्रवाहावरती एवढा मोठा प्लॅटफॉर्म, एवढी मोठी मालिका आणि खूप मजा येते की काहीतरी वेगळं करायला मिळतंय आणि त्यांचा जो विश्वास आहे की हे कॅरेक्टर ही करू शकते आणि ही ही पेलवू शकते. सो ते मला छान वाटतं की आपल्यावरती अजूनही स्कोप आहे, अजूनही रूम आहे टू ग्रो अँड टू डेफिनेटली स्वतःला एक वेगळ्या पद्धतीने बघण्याची काय म्हणतात त्याला गरज असते, वेळ असते आणि बघत राहायचं असतं. सो ह्याच्यामुळे ना प्रत्येक वेळी काहीतरी वेगळ्या नव्याने मी स्वतःला सुद्धा भेटत असते की अच्छा हे अजून हेही आहे, हेही करू शकतो आपण, हेही करायला मिळतंय. सो मजा येते. कलाकार म्हणून अजून काय पाहिजे की वेगवेगळ्या भूमिका तुमच्या वाट्याला येतात, वेगवेगळ्या भूमिकेतून तुम्ही प्रेक्षकांच्या समोर येता. सो धमाल येते. म्हणजे संजना वेगळी होती, आताची तेजस्विनी वेगळी आहे. सो प्रत्येक वेळेला एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आपल्या पदरात येतं आणि ते लोकांपर्यंत पोहोचतं. पोचतो. सो हा जो काही विश्वास आहे चॅनलचा, क्रिएटिव्ह टीमचा, डिरेक्टर्सचा, प्रोड्युसर्सचा, सो आय एम फॉर्च्युनेट अँड हॅपी की हा विश्वास आपल्यावरती ठेवलाय लोकांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टारचं विशेष कौतुक, कारण ग्लॅमरस नाही का आम्हाला बघायला मिळणार आहे. कारण तुझ्या लुक असतील, तुझा पेहराव असेल, फुल ऑन ग्लॅमरस. थँक्यू सो मच. जसं मी मगाशी पण म्हटलं की अँटेगनिस्ट किती सुंदर असू शकते किंवा किती ग्लॅमरस असू शकते हे स्टारने अंडरलाईन केलं आणि त्याच्यामुळे ना मला असं वाटतं की आपण जर स्टार प्रवाहाच्या सगळ्या अँटेगनिस्ट पाहिल्यात ना, तर त्या त्याच पद्धतीने प्रेझेंट केल्यात. म्हणजे त्या हिरो हिरोईन्सपेक्षा कमी नाहीत. म्हणजे जर आपण अँटेगनिस्टला बाजूला काढलं आणि बघितलं तर तो खूप मिळमिळीत वाटेल. म्हणजे नो हार्ड फिलिंग्स टू एनीबडी बट स्टील म्हणजे तो एक तडका पाहिजे आणि मग तो ग्लॅमरस असू देत किंवा कसाही कसं असू असू देत. दे. बट ज्या पद्धतीने स्टार प्रवाहाने अँटेगनिस्टला सुद्धा त्या पेडिस्टलवर ठेवलेलं आहे ना, ते कुठेही त्या लोकांपेक्षा कमी नाही. शी इज द हिरो ऑफ द शो. शी इज दी ऑल करता धरता ऑफ द शो. ती नसेल तर ड्रामाच नाही होणार. ती नसेल तर काही तुम्हाला मसाला नाही, काही तडका नाहीये. सो आय एम हॅपी की त्या पद्धतीचा एक ट्रेंड आला आणि त्या पद्धतीची एक वेगळ्या पद्धतीने आपण अँटेगनिस्टकडे बघायला लागलो. आता ह्या मालिकेमध्ये बघायला गेलं तर आता हे एक वेगळ्या पद्धतीचं पॅलेट आम्ही घेऊन येतोय की अशा पद्धतीचे ब्लाउजेस आता प्रवाहाच्या पॅलेटमध्ये नाहीयेत. अशा पद्धतीचे कलर्स प्रवाहाच्या पॅलेटमध्ये नाहीयेत. सो काहीतरी वेगळं करण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करतोय की जे आधीच्या सिरियल्समध्ये म्हणजे आता संजनाचा आपण जर उल्लेख केला तर संजनाच्या पॅलेटमध्ये ते काही नव्हतं. सो हिच्यात दिसणं वेगळं असेल. कॉस्ट्युम्स वाईज, हेअर वाईज सगळ्याच गोष्टी. मग संजनाचा मेकअप फार नॅचरल होता. हो, हो. म्हणजे नो आय शॅडोज कदाचित म्हणजे फक्त इव्हेंट्सच्या वेळेला ती खूप छान नटायची वगैरे. पण इथे तशी नाहीये ती. इथे खूप वेगळी. शी इज सेल्फ ऑब्सेस्ड. म्हणजे काही काही एपिसोडमध्ये तुम्हाला दिसेल किती ऑब्सेस्ड आहे ती. सो त्या पद्धतीचा एक वेगळा लुक करण्याचा प्रयत्न केला. आय एम शुअर आणि मला खात्री आहे की हे सुद्धा लोकांना आवडेल. आवडेल. सो लेट्स सी. कृतिका पहिलीच मालिका आहे येस. आणि खूप कॉन्फिडंट दिसतेस तू मालिकेत. आणि सोबतीला रुपाली आहे, सो एक म्हणतो ना बॅकबोन एका कलाकारासाठी असतो, तर त्या तुझ्यासोबत आहेत. तर कसा अनुभव होता? खूप छान. मी खरंच स्वतःला लकी समजते, की मला पहिलीच मालिका आहे आणि ती स्टार प्रवाहासारख्या चॅनलवर आहे. त्यात आमची टीम खूप छान आहे. त्यात रुपाली, चेतन असे माझ्यासोबत सहकलाकार आहेत. त्यामुळे मी स्वतःला खरंच खूप लकी समजते. दोघं नाशिकचे पण आहात तुम्ही. दोघं आम्ही दोघांचं नाशिकचे नाशिक, मी आहोत. पण नाशिकचं. ओ क्या बात है! क्या बात है! सो असं खूप मग मी छान जाऊ म्हणजे का घरी? नाही, नाही, तू तर आम्हाला हवी आहेस.
तसं सगळं छान म्हणजे एक मस्त पॉझिटिव्ह सुरुवात झाली आहे आणि त्याकरता खरंच खूप छान वाटतंय आणि त्याच्यामुळे ते काम करताना एक छान परत एक मोटिवेशन मिळतं चांगलं की चला इतकं छान सगळं जुळून आलंय तर आपण असं छान आता मनापासून काम काम करूयात करूया. आणि आपले 100% द्यायचा प्रयत्न करूयात. चेतन, 15 वर्षांपूर्वी तू एक सतीश राजवाड्यांचा किस्सा सांगितलास. हो. कट टू आता तेच सतीश सर तुझ्यासाठी आग्रही असतात की चेतन आम्हाला हवा. सो हा जो बदल झालाय तुझ्या मेहनतीचं ऑफकोर्स ते फळ आहे, तर त्याबद्दल काय? नाही मला ते सगळं आता होणार. सतीश सर पण एका मंचावर मी सतीश सरांना पण याआधी कधीच 2-4 वर्षाचा किस्सा सांगितला नाही. मी समोरासमोर आलो पण म्हटलं आता ही काय ती वेळ नाही, कधीतरी ती अशी वेळ येईल, हा सर्कल कसा कम्प्लीट झाला छान, तर तेव्हा ते सांगूया म्हटलं आणि म्हणून मी सांगितलं तो किस्सा. मी तसं म्हणालो की एक लपंडाव 10-15 वर्षांचा झाला त्या दरम्यान आणि त्यानंतर मी नशीबवान ठरलो की हे सगळं असं एका स्टेजवर यावं. म्हणजे त्या कॉलेजच्या गर्दीत म्हणजे हो, हो. खचाखच भरले होते लोक त्या ऑडिटोरियम मध्ये आणि संदीप कुलकर्णी स्टेजवर होते, अंकुश दादा होता. तर या सगळ्यांमध्ये माझं लक्ष सतीश सरांकडे होतं. ते एक फॅन्टसी असते त्या त्या वयातली हो. की एक असं आपण ऐकलेलं असतं ना, तो डिरेक्टर बघतो आणि म्हणतो एक मिनिट माझ्या फिल्म मध्ये काम करशील, म्हणजे अशी फॅन्टसी व्हावी आपल्याला. पण नंतर कळत अशी फॅन्टसी वगैरे असं काही नसतं. एक खूप असं तो घास खायचा घास. असतो दरवेळी. त्यानंतर अनेक नाटक वगैरे करत करत सिरियल मध्ये छोटं मोठं काम करत 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 आज तो दिवस तसा उगवला. क्या बात आहे. Lucky. म्हणजे जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न बघितली तर पूर्ण हो होतात. हो 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 सर. चलो, थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही, खूप थकला असाल. पण इथून पुढे आपण सेटवर भेटत राहू येस, हो हो आणि ऑफकोर्स आम्हाला तुमच्या सेटवर यायला आवडेल. यू आर मोस्ट वेलकम. जिव्हाळ्यामध्ये तुमचं स्वागत असतं. हो. एक नंबर. चलो, थँक्यू अँड विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू Thank you. सो मच.